नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजलेल्या त्या. अंगण झाडून घेते. अंगणामध्ये भरपूर आंब्याची पानं पडली, ती वाळलेली पानं पडते ती खाली. सगळं अंगण स्वच्छ झाडून घेते. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं. कचरा सगळा एका जागेला गोळा करून घेतला. मग इकडं गुरांकडे आली. गुरांची आता झाडलोट करून घ्यायची. त्याच्या आधी गुरांना तिकडे रानात नेऊन बांधते. त्यांना भुईमुगाचे वेल टाकते आणि मग ह्यांच्याकडचं शेण उचलून झाडून घेते. गुरांना बांधलं इकडं पटांगणात, वेल टाकले तर खायला. आणि इकडं झाडलोट पण करून झाली. आता वाजले त्या 6:45. मस्त असा सूर्य उगून आलाय. शेळ्याला वैरण पण टाकून घेतली. आता बाहेरचं सगळं काम बघून झाले. आता पोरांना आंघोळी घालायची. ते इकडं चालू आहे स्वयंपाक. पोरांचा डबा करून दिलाय आणि आता चालू आहे चपात्या करायला. तर मी चहा ठेवलाय. 9:15 वाजले त्या आणि कपडे धुवून झाले ती माझी. सकाळ सकाळ चांगलंच ऊन पडले आज, त्यामुळं गुरं पण पाणी लावले, सावलीला बांधली. काम झाले आवरून सगळं. आता जेवण करायचं. जेवायला बसलोय आता. जेवणामध्ये आज चपाती, मटकीची डाळाची आमटी आणि भेंडीची भाजी. ह्या सगळ्यांनी जेवायला. 11:30 वाजल्या त्या आणि आपला सकाळी धरलेला पहिला सारा जवळजवळ आता लागतच आलाय. थोडासा राहिलाय. आज रोप चिमटायचा शेवटचा दिवस होईल असं वाटते. बघ आता होते का नाही. इकडं अजून 3 सारा येतं. परत इकडं महाग काल बायांचा राहिलेला अर्धा सारा आहे. पावणे 3 वाजले त्या आणि 3 सारा चिमटून झाले. तर चौथ्या साऱ्याला सुरुवात केली. चौथ्यातलं पण थोडंसं झाले. आता हे आभाळ यायला लागले. कपडे वाळले असतील. कपडे काढायला चालली मी घरी. कपडे काढून घरात ठेवून जेवण पण आणायचं. रानात बसून जेवण करायचं. 4:45 वाजले त्या आणि आज आपलं रोप चिमटून झालं सगळं. 4.5 सारं होतं आज. 4 सारं तिकडं होतं आणि अर्धा सारा इथं होता. मस्त दिसते रोप. आता कुठे गवताची काडी नाही रोपामध्ये, पण बदाडा मात्र गच्च भरले ती गवतानी. चला आता घरी जायचे. पाण्याची लाईट आली 4ला. पाणी भरून घ्यायचे. परत इथं कांद्याचं रोप भिजवायचे, त्याला खोलायचे पाणी. इथं पाणी खोलायच्या आधी घरी जाऊन पाणी भरून घ्यायचं. आंब्याखाली भांडी ते दुपारी जेवायला आणलेली पाण्याची कळशी ती घेऊन जायचं घरी. पाणी भरून झालं. थोडा वेळ बसलो होतो घरी आणि आता वाजले त्या 6. आता पोरं आणि मी निघालोय माळावर. आणि कशा माझ्या मागं हे करते ते बघा. मी तसं बोलते ते माझ्या मागं. माळावरच्या मकाची कणसं खायला आले ते बघायसाठी चाललोय आम्ही आज. खायला आले असले तर आणायची उकडायला. आता उकडायसारखी आली ती का भाज्यासारखी आली ती पण बघायला गेलो नाही आम्ही. कधी भावाच्या पप्पाच्या दिवशी गेलतो, त्याच्यानंतर काय माळावर गेलोच नाही. आज निवांत झाले काम रानातलं, त्यामुळे म्हटलं जाऊन बघून यावं कणसं कुठं आली ती का.
आलोय आता मग कशी कशी आली बघा. बघा आमचा बाल्या विचारतोय काय म्हणतो. कशी आली बघा. बर मका कशी आले कमेंट करून नक्की सांगा. बाल्या विचार करो आ लाईक करा. बघा आपलं कणीस हे असं झालंय. आता हे उकडाय जोग आले तर मस्त आहे ते उकडायसाठी. आता एक बरोबर 5-6 कणीस काढून घेऊ आपण उकडायला. एवढं मोठं कणीस आहे. 1 2 3 4 5 काय 6 4, 7 7 फूट आहे. 7 फूट आहे काय म्हणते जरा. टॅप 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 दूध मस्त अशी आता कणस उकडली ती. 8:30 वाजले ते आता. आणि इकडं मस्त असा पौर्णिमेचा चंद्र उगवलेला आहे. आज आरती असते देवीपाशी त्यामुळे आज काय स्वयंपाकाला सुट्टी आहे. आवरून आता चाललोय आम्ही देवीकडे आरतीला. आरती झाली आणि आता सगळेजण देवीचं दर्शन घ्यायला आलोय.